नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। बऱ्याच महिलांना साडी नेसताना पदराच्या बाबतीत प्रॉब्लेम हा येतच असतो। पदर नीट घेता येत नाही किंवा पदराच्या प्लेट्स जशा पसरल्या जातात। तुमचं टमी फॅट नाही आहे तरी पण साडीमध्ये तुमचं टमी फॅट दिसतंय, तर असे बरेच प्रॉब्लेम्स हे तुम्हाला येत असतील तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्कीच पूर्ण पहा। आणि ही जी मी साडी नेसलेली आहे ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे। साडी खूप सुंदर आहे, डेली यूजला अगदी परफेक्ट आहे, उंचीला आणि लांबीला देखील साडी खूप छान आहे। तर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल। आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे परकर विषयी। बघा, आपण ज्यावेळी बऱ्याचदा कॉटनचे परकर वापरतो तर कॉटनच्या परकरना दोरी असते लावलेली, आणि ह्या दोरीमुळे आपल्या कमरेला जखमा होतात किंवा आपल्याला त्या ठिकाणी खाज येते। तर अशा प्रकारचे जे परकर असतात ते न वापरता तुम्ही अशा प्रकारचा साडी शेपवेअरचा वापर करू शकता, किंवा ज्या पेटीकोट जे आहेत त्यांना इलॅस्टिक असतात। आता हे जे मी साडी शेपवेअर जे घातलेलं आहे ना त्याला इलॅस्टिक आहे लावलेलं, दोरीसुद्धा आणि इलॅस्टिक पण आहे। तर याच्यामुळे आपल्या कमरेला जास्त त्रास होत नाही। तर जास्तीत जास्त इलॅस्टिकवाले जे परकर असतात तर त्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या परकरला इलॅस्टिक लावूनही घेऊ शकता। आता इथे मी बघा, साडी नेहमीप्रमाणे जशी आपण एक राऊंड मारून घेतो तर त्याप्रमाणे आपण ही साडी खोचून अशी पूर्ण व्यवस्थितपणे घेतलेली आहे। आता त्यानंतर आपल्या साडीचा पदर काढायचा आहे। पदराची अगदी सोपी ट्रिक मी तुम्हाला इथे दाखवत आहे। पूर्ण पदर जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि इथे आपल्या कमरेच्या इथे छोट्या छोट्या अशा प्लीट्स काढत जायचं आहे। बघा, अगदी मोठ्या काढायच्या नाहीत, एकदम छोट्या छोट्या काढायच्या आहेत। आणि ही जी पद्धत आहे ना ती अगदी सोपी आहे आणि अशा प्रकारच्या साड्यांमध्ये तर पदर अगदी पटकन आपल्याला काढता येतो। आता समजा तुमची वरची जी प्लीट आहे ती मोठी झाली असेल तर तुम्ही नंतर ॲडजस्टही करू शकता, ती लहानसुद्धा करू शकता, यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे। तर आता सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी परत एकदा एकत्र अशा करून घेत आहे। आता प्लीट्स एकत्र करून झाल्या की त्यानंतर आपल्याला पदर आधी डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे, कारण की पदर आपण सुरुवातीला असा पाठीमागून फिरून आपल्या डाव्या खांद्यावरती घेतलेला नाही आहे। त्याच्यामुळे मी काय करणार आहे, एका हातामध्ये अशा प्रकारे पदर घ्यायचा आणि तो फक्त पाठीमागून फिरून आपल्याला घ्यायचा आहे। आता इथे पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत, पण झालं असं आहे की पदर थोडासा मोठ्या साईजमध्ये आलेला आहे, तर मला थोडासा कमी हवा आहे। त्यामुळे मग मी काय करते, थोडासा परत एकदा ह्या प्लीट्स अशा या ठिकाणी एकत्र करते। आता काहींना ना प्रॉब्लेम असतो तो म्हणजे साडीच्या पदराला पिन लावता येत नाही। तर तुम्हाला पिन लावता येत नसेल ना तर मी तुम्हाला अगदी सोपी ट्रिक दाखवते। काय करायचं आहे बघा, सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि अगदी वरती लावायची आहे, म्हणजे आतल्या साईडने जशी आपण ब्लाऊजला धरून पिन लावतो ना ती न लावता तुम्ही वरच्या वरती अशी लावू शकता। तर वरच्या वरती पिन लावायची असेल तर काय करायचं, वरची जी प्लीट आहे बॉर्डरची ती म्हणजे बाजूला करायची आणि बस वरती अशी पिन आपल्याला लावायची आहे। मी आतल्या साईडने लावलेली आहे पिन, तुम्ही वरच्या वरती सुद्धा लावू शकता। म्हणजे तुम्हाला जर का तुमचा हात तिथपर्यंत पोहोचत नसेल किंवा आतल्या साईडने तुम्हाला पिन लावता येत नसेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता। याच्यामुळे काय होतं की आपण वरची प्लीट बाजूला केल्यामुळे जी पिन आपली असते ना तीही दिसणारही नाही आणि तुम्ही अगदी इझिली ती पिन लावू शकता। आता इथे आपल्याला साईड फिटिंग करायची आहे, पण त्याआधी ह्या साडीचा प्रॉब्लेम काय आहे की साडीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या बघत असाल तुम्ही अशा पसरल्या जात आहेत आणि ते खूप खराब दिसू शकतं। तर याच्यासाठी आपल्याला एक पिन लावायची आहे। तर पिन लावताना तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच आधी लेडीज असतात ना त्या काय करतात माहिती आहे का, अशी पिन लावताना ना असा बॉक्स टाईपमध्ये तो पदर घेतात। तर बॉक्स टाईपमध्ये जो पदर असतो ना त्याची फॅशन आता गेलेली आहे आणि तो पदर आता काही चांगला दिसतही नाही। तर आपल्याला आता या ठिकाणी तिरकीच ही जी पहिली जी प्लीट आहे बॉर्डरची ती तिरकी यायला पाहिजे, अशाच प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी फोल्ड करायचं आहे। म्हणजे बॉक्स टाईपमध्ये आपल्याला या ठिकाणी करायचं नाही आहे। तर तिरकीच प्लीट घ्यायची आणि छोटीशी अशी फोल्ड करायची त्या ठिकाणी, आणि पिन लावताना तुम्हाला आतल्या साईडने जर का येत नसेल तर सेम मेथड वरच्या साईडला तुम्ही पिन ही लावू शकता। इथे मी आडवी अशी पिन बघा सेफ्टी पिन लावलेली आहे, ब्लाऊजला धरूनच लावायची आणि अगदी व्यवस्थितपणे आपल्या वरती पण पिन ही लावू शकतो आपण। आता बघत असाल तुम्ही की पहिला पदर बघाल आणि आत्ताचा बघाल तर आत्ताचा पदर आपला किती सुंदर दिसत आहे ते। आता यामध्ये आणखी एक प्रॉब्लेम काय असतो ते मी तुम्हाला सांगते। तर ही जी दुसरी प्लीट असते ना त्यामध्ये स्पेस राहत नाही, कारण की आपण ती बॉर्डरवाली जी प्लीट आहे ना ती फोल्ड केलेली आहे, त्यामुळे
दुसरी जी प्लीट असते त्यामध्ये स्पेस नसतो, मग तुम्ही काय करू शकता, ती जी प्लीट आहे ती हाईड करू शकता आणि त्याच्यावरती पुढची प्लीट त्याच्यावरती टाकायची, म्हणजे ती प्लीट आपली दिसणार नाही आणि समोरचा लुक अगदी व्यवस्थितपणे आपला येऊ शकतो. आता साईड फिटिंग मी काही करत नाही आहे, फक्त आपल्या बेली बटनच्या राईट साईडला साडीचं फॅब्रिक असं थोडंसं एकत्र केलं आणि बस ते खोचून घेतलेलं आहे. दररोजची साडी नेसत असाल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता आणि अशा साड्यांमध्ये ही पद्धत अगदी व्यवस्थितपणे आपली साईड फिटिंग देखील होते आणि अगदी झटपट होते, काही वेळ लागत नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे साडीच्या निऱ्या काढताना बऱ्याचदा आधी आपण अशा पद्धतीने निऱ्या काढतो, पण या पद्धतीने सगळ्यांनाच निऱ्या काही जमत नाही. तर यासाठी मी तुम्हाला आता दाखवत आहे. बघा, उजव्या हाताने आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत. काय करायचं आहे बघा, अंगठ्याने जी प्लीट तयार होणार आहे ती आपल्याला धरत जायचं आहे आणि आपली जी तर्जनी आहे ती बघा, मी अशी ती प्लीट म्हणजे जी बॉर्डर आहे त्याच्यावरती अशी धरते आणि डाव्या हाताने ती जी प्लीट आहे ती मागे पुढे मी करत आहे. आपल्याला तर्जनी आणि आपला जो अंगठा आहे त्यानेच आपल्याला प्लीट्स ज्या तयार होणार आहेत त्या आपल्याला धरून ठेवायच्या आहेत, बाकी इथे काहीच करायचं नाही आहे. 2-3 वेळा ट्राय केलात तर तुम्हाला ही पद्धत एकदम इझी जाणार आहे. आता इथे वरच्या ज्या 2 निऱ्या होत्या त्यांमध्ये स्पेस नव्हता, त्यामुळे मी काय केलं, त्या 2 निऱ्यांची मिळून एक अशी मोठी निरी काढलेली आहे आणि निऱ्या ज्या असतात त्या एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या. यामध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे आणि त्यानंतरच त्या निऱ्या टक करा. आणि जर का तुमचं टमी फॅट असेल तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ज्यावेळी तुम्ही निऱ्या काढता त्यावेळी साडीच्या छोट्या छोट्या अशा निऱ्या काढायच्या नाहीत, थोड्याशा मोठ्या काढायच्या, म्हणजे तुमचं टमी फॅट जे आहे ना ते साडीमध्ये दिसत नाही. तर बघा, साईडने सुद्धा आपलं बरंचसं कवर झालेलं आहे, आपलं साडीमध्ये साईडने जास्त पोटही दिसत नाही आहे. तर अशा प्रकारे बघा मी तुम्हाला साडी नेसून दाखवलेली आहे आणि परकर जो आहे तो मी थोडंसं बेली बटनच्या वरती घेतलेला आहे आणि ही जी साडी आहे ती नेसलेली आहे. बघा, अगदी व्यवस्थितपणे आपली साडी नेसून झालेली आहे. तुम्हीसुद्धा अगदी परफेक्ट पद्धतीने साडी नेसू शकता. ही साडी मला खूप जास्त आवडलेली आहे, तुम्हाला पण आवडू शकेल आणि आवडली असेल तर नक्की तुम्ही घ्या. साडीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि यामध्ये आणखीन पण कलर्स आहेत, तुम्हाला बाकीचे पण कलर्स आवडू शकतात. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता चला भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.